नमस्ते बच्चों, क्या आप जानते हो ये किसकी तस्वीर आहे? कोणाचा फोटो आहे हा माहिती आहे तुम्हाला? मुलांनो, हे आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। बच्चों, किसकी तस्वीर है ये? लोकमान्य बाल गंगाधर तिलक। कौन थे ये थे बहुत बड़े स्वातंत्र्य सेनानी। हे खूब मोठे स्वातंत्र्य सैनिक होते। इन्होंने क्या किया है? इन्होंने अंग्रेज़ों की गुलामी से हमारे देश को आज़ाद किया है। अंग्रेज़ जो इंग्लैंड में रहते थे, उन्होंने हमारे देश में आकर, हमारे भारत देश में आकर हमारे देश पर कब्ज़ा किया था और हमारे देश के लोगों को वो बहुत परेशान किया करते थे, बहुत पीड़ा दिया करते थे, बहुत अत्याचार किया करते थे। और इसके खिलाफ लोकमान्य तिलक इन्होंने आवाज़ उठाकर उनके खिलाफ लड़ाई करके हमारे देश को स्वतंत्र किया, उनकी गुलामगिरी से मुक्त किया। लोकमान्य टिळकांनी आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त केलं। इंग्रज म्हणजे जे इंग्लंडला राहत होते ते आपल्या देशात म्हणजे आपल्या भारत देशात येऊन आपल्या देशावर त्यांनी कब्जा केला आणि आपल्या देशातल्या लोकांना ते खूप त्रास द्यायचे, खूप त्यांना अत्याचार करायचे त्यांच्यावर आणि खूप अन्याय करायचे। आणि याच्या विरुद्ध लोकमान्य टिळकांनी आवाज उठवला, त्यांच्या विरुद्ध लढा दिला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। तर मुलांनो, 1 ऑगस्ट ही आहे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी। 1 अगस्त ये लोकमान्य तिलक जी इनकी पुण्यतिथि है। पुण्यतिथि मतलब क्या? जब किसी महान व्यक्तिमत्व की मृत्यु होती है तो उस दिन को पुण्यतिथि कहते हैं। पुण्यतिथी म्हणजे काय मुलांनो? एखाद्या महान व्यक्तिमत्वाचा ज्या दिवशी मृत्यू होतो त्या दिवसाला त्यांची पुण्यतिथी असं म्हणतात। तर मुलांनो, लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच खूपच कणखर आणि तेजस्वी होते। लोकमान्य तिलक बचपन से ही बहुत प्रभावी व्यक्तिमत्व थे। मैं आपको उनके बचपन की एक कहानी सुनाती हूँ। जब वो छोटे थे, आपके जैसे बच्चे थे, तब वो स्कूल में जाया करते थे और स्कूल में जब जैसे आपकी रेसेस होती है ना, इंटरवल, तो वैसे ही रेसेस में कुछ बच्चों ने मूंगफली खाकर मूंगफली के छिलके अपने क्लास में ही फेंक दिए। अब जब सर उनके जो है गुरुजी वो क्लास में आए तो उन्होंने देखा कि क्लास में कचरा पड़ा है। वो बहुत गुस्सा हुए। उन्होंने पूछा कि किसने किया है ये कचरा क्लास में? किसी ने कोई जवाब नहीं दिया। तब वो बोले, अच्छा ठीक है, आप कोई बता नहीं रहे हो सच बात, तो मैं पूरी क्लास को पनिश करूँगा। और उन्होंने सबको मारना शुरू कर दिया, सबको पनिश करना शुरू कर दिया। और जब लोकमान्य तिलक इनकी बारी आई तो उन्होंने सज़ा लेने से साफ इनकार कर दिया। वो बोले, मैंने मूंगफली नहीं खाई है, मैंने छिलके नहीं फेंके हैं, तो मैं सज़ा भी नहीं लूँगा। ऐसे थे लोकमान्य तिलक। मुलांनो, कळली का गोष्ट? लोकमान्य टिळक जेव्हा लहान होते ना तुमच्यासारखे, ते जेव्हा शाळेत जायचे तेव्हा एकदा काय झालं, त्यांच्या वर्गामध्ये काही मुलांनी मधल्या सुट्टीत म्हणजे तुमची रेसेस होते तशा पिरियडला त्यांनी काय केलं, भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि त्याची टरफलं वर्गातच टाकून दिली। आणि मग सर आले, त्यांचे गुरुजी आले क्लासमध्ये, वर्गामध्ये, आणि त्यांनी पाहिलं वर्गात कचरा दिसतोय। ते खूप रागवले आणि विचारलं, कोणी केला हा कचरा? कोणीच काही बोले ना। मग त्यांना खूप राग आला आणि त्यांनी काय म्हटलं, तुम्ही खरं सांगत नाही आहात ना, मग मी सगळ्या वर्गाला शिक्षा करणार, असं म्हणून ते सगळ्या वर्गाला छड्या मारायला सुरुवात केली त्यांनी। आणि लोकमान्य टिळकांची ज्यावेळेस पाळी आली शिक्षा घेण्याची, त्यावेळेस त्यांनी ठामपणे नकार दिला आणि काय सांगितलं माहिती आहे, की मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले टाकली नाही क्लासमध्ये, तर मी शिक्षाही घेणार नाही। मुलांनो, असे हे कणखर होते लोकमान्य टिळक। लहानपणापासूनच त्यांना अन्यायाची खूप चीड होती आणि म्हणूनच मोठं झाल्यानंतर ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं आणि आपल्या देशातल्या लोकांना ते खूप अन्याय करत होते लोकांवर आणि खूप त्रास देत होते लोकांना, तर तो अन्याय बघून त्यांना खूप चीड आली आणि त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि त्याविरुद्ध त्यांनी लढा दिला आणि आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं। मुलांनो, त्यांनी एक घोषणा केली होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच। क्या घोषणा की थी?
लोकमान्य तिलक इन्होंने स्वराज्य यह मेरा जन्म सिद्ध अधिकार है और वो मैं पाकर रहूँगा। बच्चों, जब वो अंग्रेज़ों के खिलाफ लड़ते थे तो अंग्रेज़ भी स्वस्थ नहीं बैठते थे। वो क्या करते थे, लोकमान्य तिलक जी इनको जेल में डाल दिया करते थे, लेकिन वहाँ पर भी लोकमान्य तिलक स्वस्थ नहीं बैठा करते थे। जेल में भी उन्होंने गीता रहस्य नाम का एक महान ग्रंथ लिखा है। लोकमान्य टिळकांना ज्यावेळेस इंग्रज जेलमध्ये टाकायचे, कारण ते इंग्रजांच्या विरुद्ध कामं करायचे ना, त्यांना आपल्या देशातून, लोकमान्य टिळकांना आपल्या देशातून इंग्रजांना बाहेर घालवून द्यायचं होतं आणि म्हणून ते आवाज उठवायचे, नंतर देशकार्य करायचे। तर त्यामुळे इंग्रज त्यांना जेलमध्ये टाकायचे, तुरुंगात टाकायचे आणि तुरुंगात पण लोकमान्य टिळक स्वस्थ बसायचे नाहीत। त्यांनी तिथे गीता रहस्य नावाचा एक खूप महान ग्रंथ लिहिलेला आहे। तर असे होते लोकमान्य टिळक। मुलांनो, लोकमान्य टिळकांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्या देशाला स्वतंत्र केलं आहे। तर मग आपलंही कर्तव्य आहे की नाही की आता हा स्वतंत्र झालेला आपला देश, त्या देशाचं आपण रक्षण केलं पाहिजे, आपण त्याची काळजी घेतली पाहिजे। तर तुम्ही कसं रक्षण करणार आपल्या देशाचं? आता तुम्ही तर खूप छोटे आहात, मग तुम्ही कसं रक्षण करणार आपल्या देशाचं? सोपं आहे, आपल्या देशाला स्वच्छ ठेवून, हो की नाही? तुमचा परिसर, तुमची आजूबाजूची जागा, तुमचं गाव तुम्ही स्वच्छ ठेवू शकता आणि याद्वारे आपला सगळा देश स्वच्छ होईल। तसंच आणखी इतरही कार्य करू शकता, जसं वृक्षारोपण आहे, तुम्ही वृक्षारोपण करू शकता तुमच्या आईबाबांसोबत आणि छोटी मोठी झाडं लावू शकता किंवा वृक्षतोड होण्यापासून म्हणजे त्यांना रोखू शकता। जे वृक्षतोड करत आहेत त्यांना तुम्ही रोखू शकता। किंवा तुम्ही आता लहान आहात, तुम्ही आता अभ्यास करणार, छान छान तुमचं शरीर सुदृढ बनवणार आणि मग तुम्ही जेव्हा मोठे व्हाल त्यावेळेस तुम्ही देशासाठी काहीतरी कार्य करू शकाल, एखादा वैज्ञानिक शोध लावू शकाल विज्ञानातला, किंवा आणखी तुम्ही सैनिक बनू शकाल, पोलीस बनू शकाल, हो की नाही? मग त्यासाठी आता काय करायला पाहिजे? तुम्ही आपल्या शरीराची चांगली काळजी घेतली पाहिजे, एक्सरसाइज करून तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवलं पाहिजे आणि खूप अभ्यास करून तुम्ही स्वतः हुशार झाला पाहिजे, है ना बच्चों? लोकमान्य तिलक इन्होंने जैसे देश की सेवा की, उनके जैसे अनेक स्वतंत्र सेनानियों ने हमारे देश को आज़ादी दिलाई। तो हमारा भी कर्तव्य बनता है कि हम हमारे देश की सेवा करें, उसे सुरक्षित रखें। अब आप तो बहुत छोटे हो, तो आप कैसे कर सकते हो अपने देश की सेवा? तो आप अभी अपने तौर पर, मतलब आप स्वच्छता रखकर या फिर वृक्षारोपण कर अपने देश की सेवा कर सकते हो। जो वृक्ष तोड़ कर रहे हैं, जो पेड़ काटते हैं, उनको आप मना कर सकते हो, या फिर अपने मम्मी पापा के साथ में पेड़ पौधे लगाकर अपने देश को हरा भरा रख सकते हो। या फिर अपने आजू बाजू का जो परिसर है, अपना जो गांव है, उसे साफ सुथरा रखकर आप अपने देश की सेवा कर सकते हो। और अभी आप छोटे हो, आप जब बड़े बन जाओगे तब आप बहुत और ज़्यादा कार्य कर सकते हो, लेकिन उसके लिए आपको क्या करना हो? आपकी बॉडी फिट रखनी होगी आपको, तो उसके लिए आपको एक्सरसाइज करना है, बराबर, और बहुत सारी पढ़ाई करना है, तो आप बड़े होके अपने देश की हर तरह से सेवा कर सकते हो। बच्चों, 1 अगस्त ये है लोकमान्य तिलक जी इनकी पुण्यतिथि, तो हम इनको शतशत वंदन करते हैं। मुलांनो, लोकमान्य टिळकांसारख्या महान व्यक्तिमत्वाला आपण शतशः वंदन करूया।